तुम्ही साथ दिली तर आम्ही दोघे तुमचे प्रश्न सोडवायचे प्रयत्न करू, असं सूचक विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी केलं। इंदापूर तालुक्यातल्या शेळगाव गावात त्यांनी हे सूचक विधान केलं। त्या बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, त्याआधीच या भागात त्यांनी सध्या दौरे सुरू केले आहेत। महायुतीमधला लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही। शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच जागा अजित पवार गटालाही मिळाल्या पाहिजेत, असं छगन भुजबळांनी म्हटलंय। त्यामुळे भाजप शिंदे गट अजित पवार गटाचा जागा वाटपाचा प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही। कोल्हापूरची जागा शिवसेनेचीच असल्याचं संजय राऊत यांनी काँग्रेसला ठणकावून सांगितलं। सांगलीमध्ये 3.5 लाखांनी काँग्रेसचा पराभव झाला, तर 2019ला सांगलीत काँग्रेसचा उमेदवार नव्हता, त्यामुळे तो मतदारसंघ काँग्रेसचा राहिलेला नाही। तर गेल्या 30 वर्षांपासून कोल्हापूरची जागा शिवसेना सातत्यानं लढत असल्याचंही राऊत म्हणाले। चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीबाबत भाजपचे माजी खासदार हंसराज अहिर यांनी मैदानात उडी घेतली। आपण या क्षेत्राचे 4 वेळा खासदार राहिलो असल्याचं सांगत पक्षानं तिकीट दिल्यास आपण निवडणूक लढवू, असं अहिर म्हणाले। तर सुधीर मुनगंटीवार यांच्याही नावाची चर्चा आहे। संभाजीराजे छत्रपती यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे। स्वराज्य पक्ष राज्यात कोणती निवडणूक लढवणार नाही, असं त्यांनी घोषित केलं। मवियातून कोल्हापूरची जागा छत्रपती शाहू महाराजांना मिळाल्यानंतर त्यांच्या प्रचारात 100% उतरणार असल्याचं संभाजीराजे म्हणाले। वडिलांसाठी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे।